थेट जाऊयात कोकणातल्या दोडामार्गमध्ये आदित्य ठाकरे बोलतात। शिवसंवाद यात्रेनंतर पुन्हा एकदा कोकणात आज खळा बैठकीला सुरुवात झाली आहे। नेमकं नियोजन कसं आहे, काय योजना आहे? सोपी बैठक आहे। खरं तर हे जास्ती ह्याला राजकीय रंग देण्याची गरज नाही, कारण खळा बैठक म्हणजे आम्ही अंगणात जाऊन बैठका घेतोय, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत आणि मला वाटतं हे एक अंतर्गत जरी विषय असला तरी आपण पाहता की एवढे पदाधिकारी आणि शिवसैनिक आहेत सगळीकडे की आता काही काही अंगणं पण आम्हाला छोटी पडून जातात, पण तरी देखील ते आम्हाला सामावून घेतात। आज ज्यांचं अंगण आहे, जे खळा बैठक जे घेतात ते खरोखर त्यांचे आभार मानतो मी। सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू पण बघत होतो मी आणि एक वेगळा उत्साह पदाधिकाऱ्यांमध्ये आणि एक शिवसेना परिवारमध्ये आहे। गणपतीनंतर दुसरा दौरा आहे, कोकणकडे विशेष लक्ष दिलेलं आहे। पदवीधर मतदारसंघाच्या दृष्टीने चर्चा करताय, खालच्या सभागृहामध्ये आपलं सरकार येईलच, पण वरच्या सभागृहामध्ये ताकद वाढवण्यासाठी पदवीधर निवडणुका महत्त्वाच्या आहेत। संदेश देत आहे नक्कीच आपण पाहतोय की आम्ही महाविकास आघाडी म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून मुंबई पदवीधर असेल किंवा कोकण पदवीधर असेल, ह्या निवडणुकीची तयारी करत आहोत, लढत आहोत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकंदर वातावरण आपण पाहत असताना लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, इथे महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहेच, पण तरी देखील दुसऱ्या जी निवडणूक असतात तिथे पण जिंकणं आणि त्याला यंत्रणा लावणं हे गरजेचं असतं, ते आम्ही करत आहोत। नक्कीच, कारण आता आपण पाहत असाल की काल पण हिअरिंग सुरू आहे। अध्यक्ष महोदयांकडे जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करतात त्यांच्याकडे अपेक्षा हीच आहे की संविधानाला पकडून आणि जे लोकशाहीत अपेक्षित आहे तसं जे घटनाबाह्य खोके सरकार आहे त्याला पाडून एकतर निवडणुका जाहीर करणं किंवा हे ना बाद तर करणं हे गरजेचं आहेच, कारण तरच आपल्या राज्यात लोकशाही जिवंत राहील। डिलाय रोड ब्रिजचं आज उद्घाटन आहे आणि त्याचं निमंत्रण आपल्याला आलंय, मात्र आपला नियोजित दौरा आहे, कसं असेल? नाही, मी मुंबई महानगरपालिकेला हेच सांगणार की ठीक आहे, आता 31 तारखेपर्यंत हे खोके सरकार टिकेल जे काही असेल ते, पण जर माझ्या बाहेर पडण्यासाठीच बीएमसी थांबली होती तर आधी सांगायचं होतं, आधी पण आलो असतो कोकणात दौरा करायला, उद्घाटन करून घ्या। आता जसं डिलाय रोडचं त्यांनी डिले रोड करून ठेवलेलं आहे आणि उद्घाटन तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जेव्हा रस्ता जनहितासाठी उघडला, केसेस टाकल्या, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तरी देखील पुढचे 10 दिवस अजूनही रस्ता बंद ठेवला। आज मंत्री महोदय, एक बिल्डर मंत्री आहेत, दुसरे पालकमंत्री मला माहीत नाही काय करत असतात, अतिक्रमण बीएमसीत केलेलं आहे, त्यांना वेळ मिळाला म्हणून आता जनतेसाठी ते उद्घाटन करतात। हे खरं असंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो आहे MTHL त्याचं पण उद्घाटन झालं पाहिजे, डिसेंबर एंडपर्यंत थांबू नये, कारण आता काम पूर्ण झालेलं आहे। एका पालकमंत्र्याच्या मतदारसंघातून आपला कशावर ना काही गोंधळ झालेला नाही। तुम्ही बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी खोके घेतले त्यांच्या मनात काहीतरी असेल, त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल जो द्वेष आहे तो दिसत आहे, देशाबद्दल जी द्वेष दिसत आहे, कारण देशातून त्यांना लोकशाही संपवायची। सुनील प्रभू यांची फेरसाक्ष सुरू आहे, या साक्षीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर एकच प्रश्न आहे जो 3-4 पद्धतीने वकील आपले खरं तर काम करतायत, शिंदेचे वकील आहेत ते, मात्र एकच प्रश्न आहे जो 3-4 वेळा विचारला जातोय आणि त्याचं उत्तर देखील सुनील प्रभू आहेत जे एकच उत्तर देतात, त्यामुळे वेळ काढू मला वाटतं 31 तारखेपर्यंत त्याच्या आधी हा निकाल येणं गरजेचं आहे। आणि जसं मी सांगितलं की या सरकारला आता जास्ती दिवस राहिलेले नाहीत, 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार, 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार। डिलाय रोडच्या प्रकरणी आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे, संपूर्ण आरोग्य यंत्रणा आहे ती गोव्यावर अवलंबून आहे। नुसतं ह्या जिल्ह्यात नाही, आपल्याला आठवत असेल मागच्या महिन्यातच, मला वाटतं मागच्या 1-2 महिन्यात अनेक वेगळ्या मेडिकल कॉलेजमधून आणि हॉस्पिटलमधून आपण आपल्याद्वारे बातम्या महाराष्ट्रात दिसल्या। नांदेडला आम्ही गेलो, छत्रपती संभाजीनगरला गेलो, नागपूरला देखील गेलो, त्याच्या आधी मुंबईचा देखील आम्ही विषय घेतला होता, त्याच्या आधी ठाण्याचं घडलं। आता ह्या सगळ्या गोष्टी सरकारने हात वरती केले, अनेक वेळा चुकीचं डॉक्टरांवर रोष धरला गेला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे, मी त्या डॉक्टरशी जेव्हा चौकशी केली, चर्चा केली, नर्सेसशी चौकशी आणि चर्चा केली, तेव्हा हेच कळलं की जे सरकारकडून त्यांना पाठपुरावा देणं गरजेचं होतं, हॅफकिनकडून औषधं पोहोचणं गरजेचं होतं, जे महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यांच्याकडून सपोर्ट देण्याचं गरजेचं होतं, ते अजूनही दिलं गेलं नाही आहे। आणि मुळात तो प्रश्न उपस्थित होतो मग की जेव्हा डॉक्टर आपले आणि नर्स आपले 24 तास काम करत असतात, रुग्णसेवा करत असतात, तेव्हा त्यांना जो बेसिक सपोर्ट देणं गरजेचं आहे तो तर येणं गरजेचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, औषध असतील। स्मृतीस्थळावरती जो राडा झाला होता तर आपल्या पदाधिकाऱ्यांवरती जे आहे ते विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कसं पाहताय? महेश सावंत मला वाटतं आपण पाहिलं असेल जे काही तिथे घडलं हे आपल्या डोळे देखत आहे, कॅमेऱ्यावर घडलेलं आहे। जे पक्ष चोरणारे लोक आहेत, जो आमचे आजोबा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना
31 तारखेनंतर बाद केल्यानंतर घरी बसायलाच लागेल आणि महाराष्ट्र घरी बसवणार. साहेब, आपण जिल्हा दौरा करताय आणि जिल्ह्यातील जे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष होते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. एकीकडे आपण शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करताय आणि दुसरीकडे मला वाटतं 31 तारखेपर्यंत ज्यांची डेडलाईन आहे ज्या सरकारची, त्याच्यावर मी आता जास्ती काही बोलणार नाही. खोके सरकार आहे आपल्या उद्घाटनानंतर आणि आम्ही जातीपातीत जात नाही, कोणी त्याच्यात आपल्या केलं उद्घाटनानंतर डिला रोडचं आता पालिकेने उद्घाटन घेतलंय. जर अशी अजून उर्वरित जी ट्विट केली आहेत आपण, अशी मुंबईतली आणि महाराष्ट्रातली उद्घाटन थांबलेली आहे. काय आपण त्याचं आता उद्घाटन माझ्या करणार ट्विट आहात नंतर का? 3 दौरे फॉरेनचे यांचे वेकेशन कॅन्सल झालेले आहेत. माझ्या मस्तीच्या ट्रिप होत्या त्या रद्द झालेल्या आहेत. ट्विट नंतर नवी मुंबई मेट्रो 5 महिन्यानंतर उद्घाटन झालं. ट्विट नंतर बोनस दिलं गेलं BMC आणि BSTच्या कामगारांना. ट्विट नंतर डिलाय रोडचं होतं आहे. आता मी पुन्हा एकदा सांगेन की MTHLचं आहे, अनेक वेगळे, मला वाटतं दिघा स्टेशन आहे, उरणची रेल्वे आहे, या सगळ्या गोष्टीचं उद्घाटन झालं पाहिजे. कशासाठी थांबलात? इतर राज्यात तुम्हाला जाऊन प्रचार करण्याची संधी आहे, तुम्हाला तिथे तुम्ही वेळ मारून नेताय. तुम्ही आमच्या राज्यात घाणेरडं राजकारण करता, फोडाफोडीचं राजकारण करता, पण जनहिताची कामं कधी करणार? आणि म्हणूनच मी मध्यंतरीच्या काळात राज्यपाल महोदयांना पत्र लिहिलं होतं की मुख्यमंत्र्यांना बोलून थोडी समज द्यावी की जेवढे दिवस सरकार आहे तुमचं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, जनतेच्या कामावर थोडं लक्ष द्यावं. आपल्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली आहे की गोव्याला मौज मजासाठी येत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे काही काही लोकांना जास्ती भाव द्यायचा नसतो. आपण आपल्या कामावर फोकस करू. मी कधीच कोणावर टीका करत नाही. आपल्याला माहिती आहे की आम्ही इथे कामासाठी आलेलो आहोत, तेवढं आम्ही करत नाही. शेवटचा प्रश्न, आपण पर्यटन मंत्र्यांचा दौरा जो आहे तो आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानतात. ती पेरणी एक होते का आणि काही संपर्कात लोक आहेत का कोकणातले? आगामी म्हणजे कुठचा दौरा, कुठची निवडणूक? विधानसभा जाहीर तर उद्या. आम्ही पण तेच बोलतो की आता घ्या, कारण 40 सीटवर यांची हिंमत नाहीच. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या सीटवर परत उभं राहण्याची हिंमत नाही आहे, नाही तर राजीनामा देऊन उभं राहिले असते. मला वाटतं एकच आहे, आपण पाहताय की जे काही या महाराष्ट्रात घडत आहे, मग सगळे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. आमची वर्ल्ड कपची फायनल पण गुजरातला पळवली गेली. नंतर कृषी क्षेत्र आपण बघताय कोलमडलेलं आहे. इथे देखील जे नुकसान झालं, अजून नुकसान भरपाई मिळाली की नाही मला माहीत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहताय की पीक विमा योजना असेल, नुकसान भरपाई असेल, काही काही ठिकाणी पंचनामे झाले पण नुकसान भरपाई मिळाली नाही. तर कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडलं आहे. MPSCच्या परीक्षा होऊन आंदोलनं करायला लागतात. आमच्याकडे मुंबईत वॉर्ड ऑफिसर अजून 11 नेमले नाहीत. अनेक नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, तिथे अजून प्रशासकीय अधिकारी नेमले नाहीत. नक्की राज्य चालले तरी कुठे? कोकणात कोणी संपर्कात आहे का पर्यटन? मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र आपण पाहताय की आमच्या सोबत आहे आणि सगळेच महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जिंकून देतात. तर 2024 साली राज्यात आणि केंद्रात नवं सरकार स्थापन होईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन प्रचार करायला वेळ आहे, परंतु महाराष्ट्रातल्या विकास कामांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. सुनावणी सुरू आहे आमदार अपात्रतेची आणि 31 डिसेंबरच्या आधी हे सरकार गडगडणार आहे, पडणार आहे, असं सूतोवाच पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी केलंय. सध्या ते कोकण दौऱ्यावरती आहेत. 2 जिल्ह्यांचा दौरा ते करतील. आज ते सिंधुदुर्गात आहेत, तर उद्या ते रत्नागिरी आणि रायगडमध्येही काही गावांना भेटी देणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.